महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हिंगणघाट शहरात परत चोरीचे सत्र सुरू, एकाच रात्री 6 दुकाने फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण। पोलीस स्टेशन पासून काहीच अंतरावर असलेल्या परिसरात 6 महिन्यात आठवडी बाजारातील दुकाने चोरट्यांनी परत फोडली। हिंगणघाट शहरात परत एकदा चोरीच्या घटनांचे सत्र सुरू झाले आहे। या चोरीच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील आठवडी बाजारातील 4 किराणा दुकान व एक महाराष्ट्र आलू भंडारा अशी 6 दुकाने चोरट्याने फोडून हिंगणघाट पोलिसांना एक आव्हानच दिले आहे। मागील 4 महिन्यापासून याच परिसरात चोरीचे सत्र सुरूच आहे। त्यामुळे हिंगणघाट पोलिसांच्या पेट्रोलिंगवर नागरिकाच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। दिनांक 13 च्या रात्री 12 ते 1 वाजताचे दरम्यान आठवडी बाजारातील दशरथ लोकपांडे यांचे शिवम किराणा स्टोअर्स, रुपेश गहलोत यांचे भावेश किराणा स्टोअर्स, फिरोज खान यांचे महाराष्ट्र आलू भंडार, प्रशांत टोटलवार यांचे मेहर किराणा स्टोअर्स, विनोद वैरा गडेराज किराणा स्टोअर्स, गोल बाजारातील गोपाल जनरल स्टोअर्स ही सर्वच दुकानांचे लोखंडी रॉडनी दुकानाचे शटर फोडून दुकानात प्रवेश केला। दुकानातील गल्ल्यात असलेली चिल्लर पैसे असा एकूण 10,000 रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहे। भावेश किराणा स्टोअर्स मधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटे स्पष्ट दिसत आहे। चोरटे 20 ते 25 वयोगटातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। सर्वच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता आठवणी बाजारातील दुकाने फोडून गोपाल जनरल स्टोअर्स व कारंजा चौकाकडे गेले असल्याचे निष्पन्न झालेले आहे। पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे। चोरी करण्यात आलेल्या सर्वच दुकानातील पोलिसांनी सीसीटीव्ही व कोणत्या वस्तू चोरी गेल्या याची पाहणी पोलिसांनी केली आहे। आठवडी बाजारातील 3 महिन्या अगोदर कापड दुकान, अनाज दुकाने फोडली, त्यानंतर 3 महिन्यानंतर याच परिसरातील दुकाने चोरट्याने फोडून शहरात चोरीचा अंताक माजविलेला आहे।